जागतिक अनिश्चिततेच्या काळात पंतप्रधानांनी इंधन वापराबाबत संयम बाळगण्याच्या केलेल्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीही उचलली पावलं. भारतात इंधनाचा तुटवडा नाही, इतर देशांच्या तुलनेत भारत उत्तम स्थितीत. पंतप्रधानांचं आवाहन दूरदृष्टीचा विचार करून. हरदीप सिंग पुरी. मौल्यवान धातू आणि त्यांच्या घटकांसाठी सीमाशुल्काच्या दरांमध्ये सुधारणा करणारी अधिसूचना वित्त मंत्रालयाकडून प्रसिद्ध. तामिळनाडू विधानसभेत आज नव्या सरकारची बहुमत चाचणीच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूतल्या राजकीय घडामोडींना नाट्यमय वळण. AIADMKच्या 30 आमदारांचा वेगळा विचार. पुडुचेरीमध्ये एन रंगासामी यांनी आज 5व्यांदा मुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ. वैद्यकीय प्रवेशासाठी 3 मे रोजी घेण्यात आलेली नीट UG परीक्षा पेपरफुटी प्रकरणी CBI तपासाला सुरुवात. नाशिक इथून एकाला ताब्यात घेऊन CBIचं पथक दिल्लीला रवाना. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाजमाध्यमावरच्या एका पोस्टमध्ये व्हेनेझुएलाला अमेरिकेचं 51वं राज्य म्हणून केलं घोषित. व्हेनेझुएलाकडून नाराजी व्यक्त. सांगली जिल्ह्यात आसंगी खुर्द इथे मार्गुबाई यात्रेत भिंत कोसळून झालेल्या अपघातात 6 भाविकांचा मृत्यू, 20 जण जखमी. पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक. आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज लक्ष्य सेन आणि PV सिंधूचा पहिला सामना. सात्विक आणि चिरागच्या जोडीची विजयी सुरुवात. नमस्कार. 11च्या बातमीपत्रात मी शिबानी